पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुदलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूर या नामक एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधींचं उल्लंघन करत आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्याची गरज असल्याचं 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी असलेले निवृत्त नौदल अधिकारी दत्तात्रेय कुलकर्णी यांनी म्हटलंय. 1971 साली ऑपरेशन त्रिशूल हे राबवण्यात आलं होतं. त्यानंतर आता 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात येतंय. सध्या देशात कठोर आणि धाडसी निर्णय घेणारं सरकार आहे. 1971च्या युद्धात हजारो पाकिस्तानी सैनिकांना सोडून देण्यात आलं होतं. अशा चुका पुन्हा होता कामा नये, कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, युद्धात वाचलेला शत्रू अधिक घातक असतो. या सैनिकांनी पुन्हा भारतावर आक्रमण केलं होतं, त्यामुळे त्यांना माफ करणं योग्य राहणार नाही. त्यामुळे त्याला धडा शिकवणं आवश्यक असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. दरम्यान 1971च्या भारत पाकिस्तानच्या युद्ध दरम्यान 4 डिसेंबर 1971च्या मध्यरात्री 11:23 ऑपरेशन त्रिशूल ट्रायडेंट राबवण्यात आलं होतं. यामध्ये भारताच्या INS निर्घात, INS निपात आणि INS वीर या युद्ध क्षेपणक्षेत्रांनी नौकांनी पाकिस्तानमधील कराची युद्धनौका तळावर 20 मैल अंतरावरून क्षेपणक्षेत्र आक्रमण करून पाकिस्तानी नौदलाचे PNSS खैबर, PNSS हस्तीब आणि PNS शाहजहान या युद्धनौका व्यापारी जहाजे अमेरिकेने पाठवली होती. यांच्यावर भारताने हल्ला केला होता. यात युद्धनौका, कराची नौदल तळ, ऑइल रिफायनरी, टँक उद्ध्वस्त झाले होते आणि पाकिस्तान भारतीय सैन्याला शरण आला. या ऑपरेशन ट्रायडेंटमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले निवृत्त नौदल अधिकारी लीडिंग रेडिओ ऑपरेशन दत्तात्रेय कुलकर्णी त्यावेळीची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती काय आहे हे जरा आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात. निश्चितच 1971 साली जी घटना घडली आणि त्याच्याकरता आपल्या सैन्य दलानं त्यांना निश्चितच चोख उत्तर दिलेलं आहे की प्रत्येक वेळी आम्ही तुमचं आक्रमण सहन करू शकणार नाही. ते तुम्हाला 4 डिसेंबरला जो ऑपरेशन ट्रायडंट झालं, कराचीवरती आपण हल्ला केला, किंवा आपल्या नौदलानं म्हणा किंवा आर्मीनं जे काही आपलं ॲक्शन घेतलेली आहे, किंवा आपल्या वायुदलानं जे त्यांच्यावरती केलेलं आहे, त्याचं आपण चोख उत्तर दिलेलं आहे. आजच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेवटी आपला शेजारी दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की तो एक विश्वासघाती देश आहे की जिथं फक्त अतिरेकींची निर्मिती होती आणि त्यांना जगात शांतता मला वाटते प्रिय नाही आहे. ते स्वतः नीट राहत नाहीत, शांततेने राहत नाहीत आणि जगामध्ये सुद्धा त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरू असतात. तर दुर्दैवानं आपल्याला त्याचा बिमोड करणं फार महत्त्वाचं निश्चितच आहे. आणि सुदैवानं आज आपलं जे सरकार आहे, एक खंबीर असं नेतृत्व या सरकारच्या माध्यमातून या देशाला मिळालेलं आहे. सुदैवानं त्यांनी संरक्षण दलाच्या ज्या गरजा आहेत किंवा काही ज्या सुधारणा आहेत, ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्या वेळोवेळी अगदी चांगल्या प्रकारे ते हँडल करत आहेत. आणि आजचं आपल्या सैन्य दलाचं मनोबल पहार अत्यंत उच्च असा प्रतीचा आहे. आणि आत्ता आपण जो सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला 22 एप्रिलच्या घटनेच्या प्रत्यर्थ जो एक उत्तर दिलेलं आहे त्यांना, हे अगदी योग्य आहे. कारण कुठंतरी त्यांना आपल्याला ठेचणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्यांना समजुतीनं डायलॉग्स करून म्हणा किंवा हे करून हे न समजणारा हा देश आहे. आत्तापर्यंत आपला 47 सालापासून जर अनुभव पाहिलात तर त्याच्यावरनं हेच प्रदर्शित होतंय की ते शांतता त्यांना अभिप्रेत नाही आहे. 1971 साली जे युद्ध झालं होतं, तुम्ही त्यामध्ये सहभागी होता, तो प्रसंग काय होता एकंदरीत आणि कशा प्रकारे पाकिस्तानला उत्तर दिलं होतं? 1971 4 डिसेंबर 1971ला आपल्या नौदलानं ऑपरेशन ट्रायडंटच्या माध्यमातून कराची नौदल तलावरती आपण आक्रमण केलं. आक्रमण करणं प्राप्त होतं कारण आपल्याला आपल्या बॉर्डर्स सेफगार्ड करायच्या होत्या आणि पाकिस्तानला सुद्धा त्यांची जागा दाखवणं महत्त्वाचं होतं. 4 डिसेंबरला आपल्या नौदलाची 5 जहाजं, त्याच्यामध्ये INS निर्घात, INS निपात आणि INS वीर, आणि त्याच्याबरोबर अँटी एअरक्राफ्ट, अँटी सबमराईन कव्हर देण्याकरता INS कच्छल आणि INS किल्तान ही 2 जहाजं आमच्याबरोबर होती. रात्री 11:35ला ह्या आमच्या स्क्वॉड्रननं, ह्या सगळ्या आमच्या नौदलाच्या ताफ्यानं कराचीवरती आक्रमण केलं.
पहिल्यांदा आपण पाकिस्तानचा एक युद्ध विनाशिका PNS खैबर हे आपलं टार्गेट होतं आणि हे टार्गेट आमच्या ज्या जहाजामध्ये मी स्वतः कार्यरत होतो, मी कम्युनिकेशन ब्रांचचा संपूर्ण दळणवळण व्यवस्था आमच्या जहाजाची आम्ही पाहत होतो आणि मग ते टार्गेट आम्हाला देण्यात आलं आणि आपण त्याच्यावरती पहिली मिसाईल फायर केली. त्याच्यामध्ये त्यांचं अपरिमित नुकसान झालं. त्याच्यानंतर ते जहाज पूर्ण डिस्ट्रॉय झालं नसल्यामुळं आपण त्याच्यावरती दुसरी मिसाईल फायर केली आणि त्यावेळेस ते PNS खैबर ही जी युद्धविनाशिका जी होती ती 2 विभागामध्ये दुभागली गेली आणि समुद्र तळाला गेली. त्या युद्धनौकेवरती माझ्या अंदाजानं 225 ते 230 नौसैनिक आणि अधिकारी कार्यरत होते. त्यांना जलसमाधी मिळाली. त्याच्यानंतर त्यांच्या नौदलाच्या ताफ्यामध्ये अजून PNS शहाजहान होतं, PNS जहांगीर होतं. यांचं देखील त्यांच्यावर आपण प्रक्षेपणास्त्राचा आक्रमण केलेलं आहे. त्यांचंही त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर PNS मुहाफिज नावाचं एक माइन स्वीपर होती, ती पूर्ण डिस्ट्रॉय झाली, ती बुडाली जहाज. त्याच्यानंतर अमेरिकन शिप, एक मर्चंट शिप जे अमेरिकेवरनं शस्त्रास्त्र साठा दारुगोळा घेऊन पाकिस्तानमध्ये कराची बंदरात आलं होतं, त्याच्यावर सुद्धा आपण आक्रमण केलं आणि ते सुद्धा डिस्ट्रॉय केलेलं आहे. अशा प्रकारे हा एक जो त्यांच्यावरती कराचीवरती आपण एक आक्रमण केलं होतं ते अत्यंत सक्सेसफुल झालं. त्याच्यानंतर आपण त्यांचे जे नौदल स्थळ किंवा त्यांच्या रिफायनरीज आहेत त्याच्यावरही आपण हल्ला केलेला आहे. ते देखील जवळजवळ आठवडाभर जळत होते, एवढं भयंकर नुकसान झालेलं आहे. त्यामुळं भारतानं पहिल्यांदाच एक त्यांना आपली जी ताकद काय आहे ती दाखवलेली आहे आणि त्यामुळेच पाकिस्तान अगदी म्हणू शकता तुम्ही निम्म त्यांचं खच्चीकरण झालं होतं. पाकिस्तानचं त्यावेळेस खच्चीकरण झालं, त्यांनी शरणागती पत्करली होती. पण आता तशी परिस्थिती आहे का पाकिस्तान पुन्हा एकदा शरणागती पत्करू शकतो का? शरणागतीच नव्हे तर मला तर असं वाटतं की पाकिस्तानला अशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे की त्यांनी आयुष्यात कधी पुन्हा म्हणजे कोणाचीही आपले तर शेजारीच आहेत ते, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा असं दुस्साहस करायचा प्रयत्न करू नये अशा प्रकारे आपल्याला. आणि मला वाटते आपले सन्माननीय पंतप्रधान म्हणा की आपले संरक्षण मंत्री आहेत सगळे जे आपले जे दिल्लीतले जे आपले हे जे आहे तर ते योग्य असाच त्याच्या बाबतीत विचार करतील आणि योग्य निर्णय घेतात. एकंदरीत त्यांच्या वक्तव्यावरनं हे होत आहे. जसं आपण आता इंडस ट्रीटी ती आपण हे केलेली आहे, अमान्य केलेली आहे आणि आपल्याला जो आपला निर्णय घ्यायचा तो आपण घेतोय. अशा प्रकारे अनेक आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जगामध्ये त्यांची पत जी आहे ती पूर्ण हे करून टाकायची, उद्ध्वस्त करून टाकायची की त्यांना कोणीही जगामध्ये उभं नाही केलं पाहिजे. आणि अशा प्रकारेच एक प्रकारे हँडल करून आणि ज्यावेळी त्यांना उत्तर द्यायची गरज आहे सैन्य ॲक्शननं ती पण वेळोवेळी आपण घेतली पाहिजे आणि ते घेतील आपली. आणि ह्या परवाच्या ऑपरेशन सिंदूरवरनं हे सिद्ध होतंय की आपण वी आर टोटली कॅपेबल आणि वेळ पडली तर आपण त्या स्तराला जाऊ शकतो आणि निश्चितच आपलं सरकार त्याला अगदी चोख उत्तर देण्यात कुठेही कमी पडणार नाही. उल्लंघन करतात, वारंवार अनुभव आमच्याकडे असल्याची धमकी सुद्धा देतात, त्याचा काय परिणाम होईल का? आंतरराष्ट्रीय कराराचे ते नियम मोडतात का? जर पाकिस्तान असं दुर्दैवानं दुस्साहस केलं ना तर तुमच्याकडे अनुभव आम्ही 10 वेळा बोलून दाखवत नाही, आमच्याकडे काय ते आम्हाला माहिती आहे आणि वेळ आली तर आम्ही काय करू शकतो. पण ती जर कृती केली तर हेही सांगतो की पाकिस्तान नावाचा देश जगामध्ये कुठं नकाशावर होता हे सुद्धा पाहायला मिळणार नाही. आपण तेवढ्या स्तराला जाण्यास खंबीर आहोत, आपले पंतप्रधान खंबीर आहेत, पण आपण वाचाळता करत नाहीये. जे हे आपला जो देश आहे ना पाकिस्तान मित्र तो वाचाळवीर आहे. उथळखाण्याला खळखळाट फार असो. आमच्याकडे सुद्धा न्यूक्लिअर बॉम्ब आहेत पण आमचे कोणीही 10 वेळा सांगत नाही जगाला आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, अमुक आहेत तमुक आहेत. वेळ आली की आपण मात्र हे करून दाखवलं पाहिजे. आता आपल्याला डिफेन्सिव्ह नाही राहायचं, आपल्याला ऑफेन्सिव्ह राहायचं आहे आणि जे सडेतोड उत्तर देऊन आपल्याला खात्री केली पाहिजे की ह्याने पुन्हा उभं राहिलं नाही पाहिजे. हे जे वारंवार जे शस्त्रसंधीचं हे करतायत ते करतायत त्यांच्यात तेवढी हिंमतच नको राहायला. अशा प्रकारे त्यांचा आपल्याला विनाश केला पाहिजे. आता जी परिस्थिती उद्भवली, युद्ध याला पर्याय असू शकतो? युद्ध हा त्याला पर्याय नाही आहे. आपण कधीही आमचे पंतप्रधान कधीच म्हणत नाहीत की आम्ही युद्ध करणार आहोत, आम्हाला कोणाशी युद्ध करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. उलट जगामध्ये सुद्धा आपण सांगतो की जिथं युद्ध चालली आहेत, युद्ध हे सोल्युशन नाही आहे. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स डिस्कशन्स करून, टेबल डिस्कशन्स करून, एकमेकाला सहकार्य करून तुम्ही सॉल्व्ह करा.
वी आर नॉट, आम्ही कधीही अग्रेसिव्ह नाही. भारत हा देश त्यांनी कधीही कोणावरती आक्रमण केलं नाही. परंतु जर तुम्ही आमच्यावर आक्रमण कराल आणि आमची जर तुम्ही काही कुरापत काढाल ना, तर आत्ता आपला देश, आपला आता राजकीय प्रतिनिधित्व जे आहे किंवा आपलं जे नेतृत्व आहे, सडेतोड उत्तर देण्यास खंबीर आहे, याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान पण आहे.